याच सावळेश्वर आणि कामती बुद्रुक मतदारसंघामध्ये नव्हे तर मोहोळ तालुक्यामध्ये आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केलेले एक युवा नेतृत्व आपल्याला भेटलेले आहेत। भारतीय जनता पार्टीतून दिल्लीमधून कार्यरत राहून ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी आपल्या मातीवर प्रेम असणारे, शेतीवर प्रेम असणारे असे हे एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व सावळेश्वर पंचक्रोशीमध्ये एक शशिकांत दादा गावडे हे नाव आता चर्चेत आलेलं आहे। ते चर्चेत येण्याच्या पाठीमागं काम आहे। कोणताही माणूस हा कामाचा माणूस म्हणून ओळखला पाहिजे आणि तेच सर्वसामान्य माणूस हा आपला तरुण तडफदार येणारे तरुण युवा वर्ग यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत अहोरात्र कष्ट करणारे एक नेतृत्व या गावाला लाभले। त्यांचाही या प्रचारादरम्यान फार मोठा त्यांना अनुभव आला आहे। ते एक युवा नेते आपल्याशी जोडले गेले आहेत। त्यांचं नाव आहे शशिकांत गावडे। तर आपण या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक गावं भेटी दिल्या, पण आज प्रचार थंडावल्यानंतर आपण या मतदारांना कोणतं आव्हान कराल? येत्या 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत। त्यामध्ये आपल्या मोहोळ तालुक्यातील कामती जिल्हा परिषद गट व सावळेश्वर पंचायत समिती गण यामध्ये अनुक्रमे अश्विनी नरसिंह पाटील व पंचायत समितीसाठी आमचे पाहुणे समाधान शेंडगे सर यांच्या मिसेस मयुरीताई समाधान शेंडगे या 2 अनुक्रमे उभा आहेत। एकाच मशीन बॅलेट पेपरवरती 2 चिन्ह 2 आणि 3 नंबरला, जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये 2 नंबरला आणि पंचायत समिती गणामध्ये 3 नंबरला असं 2 घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना घड्याळाच्या बटन दाबून त्यांना भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं बराच अनुभव आला। पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये मी कार्यरत असताना पंचक्रोशीमधील आणि ह्या कामती जिल्हा परिषद व पंचायत समिती सावळेश्वर गावामधील बऱ्याच तरुण सहकार्याशी माझा व्यक्तिगत स्नेह आणि संपर्क आहे आणि त्या स्नेह आणि संपर्कामधून मी त्यांच्याशी एक जोडला गेलेलो एक पारिवारिक संबंध ठेवून आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना अनेक गोष्टी निष्ठावंताला डावलून वगैरे त्यांनी काम चालू केले। उमेदवारी देताना कुठलीही गोष्ट विचारली नाही। त्यामुळे मी सहकार्याच्या इच्छेखातर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि एक समजूतदारपणाने आमचे पाहुणे समाधान शेंडगे हे शिंदे सेनेमध्ये कार्यरत होते, तर त्यांनाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी घेण्यासाठी समजूतपणा दाखवून त्यांना उमेदवारी घ्यायला लावली आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं आणि आमचे सर्व सहकारी तरुण वर्ग, सर्व समाज घटक, आमचे सहकारी फारुक तांबोळी व सर्व आमचे सुधीर लांडगे असतील, दादा लांडगे आणि त्यांचे सर्व साथीदार आणि तरुण वर्ग वेगवेगळ्या समाजामधील आम्हाला या भूमिकेमध्ये त्यांनी खूप चांगलं एक स्वाभिमानी परिवर्तन करण्यासाठी पाठबळ दिलं आणि त्या पाठबळाच्या जीवावरती आम्ही आज सावळेश्वरमध्ये सत्ताधाऱ्यांना परास्त करून आमचे पाहुणे समाधान शेंडगे सर आणि नरसिंह पाटील यांना घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करून त्यांना भरघोस मताने जिल्हा परिषद व पंचायत समिती पाठवून एक या भागामधील शेतकरी असतील, तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, वृद्ध असतील, या सर्वांच्या आशा स्थान पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आणि या गावामध्ये सत्ताधाऱ्यांनी जे पूर्वीचे राष्ट्रवादीमध्ये होते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, भारतीय जनता पार्टीचं त्यांना भय माहीत नाही, संघाची स्थापना कधी झाली, भारतीय जनता पार्टीची स्थापना कधी झाली काही माहीत नाही। त्यांचे नेते ज्या ठिकाणी बसवतील त्या ठिकाणी ते बसणारे लोक आहेत। त्यांना पूर्वीपासून कमळ या चिन्हाचा पोटशूळ होता व नेत्यांचा त्यांनी विधानसभेपर्यंत कधी फोटो टाकला नव्हता। अशी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून त्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आहेत आणि पाठीमागं त्यांचे कार्यकर्ते ते कुठल्याही म्हणजे कुठेही गेले तर डोळा झाकून जाणारी लोक आहेत। त्यांना कुठल्याही गोष्टीचं या विकासाशी कुठलीही देणं घेणं नाही। गावामध्ये आम्ही आज 2 वर्षापासून, मी 7 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, मागील 2 वर्षापासून पार्टीचं मी काम थांबवलं होतं आणि 2 वर्षामध्ये आम्ही संघर्ष केला आहे आणि संघर्ष करून त्यांचे सर्व भ्रष्टाचार असेल,
लोकांना दिलेले त्रास असेल, दहशत असेल, या सर्व गोष्टीशी आम्ही 2 हात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सहकारी मला चांगले मिळाले आहेत, तरुण सहकारी आहेत आणि वृद्धांचा आशीर्वाद आहे, ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळं 100% या भागामध्ये परिवर्तन करून दाखवून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवाराला या भागामधून पराभव करणार आहेत. आणि माझं तर असं मत आहे की स्वर्गीय अजितदादांचं नुकतंच निधन झालेलं आहे, तर अजितदादा पवार यांना ज्या पद्धतीनं अनगरकरांनी त्यांच्या ते जे चिरंजीव आहेत त्यांनी इशारा दिला होता, तर अजितदादा जर आज हयात असले असते येणाऱ्या काळामध्ये अजितदादांनी त्यांचं सर्व त्या बोलण्याचा सव्याज परतफेड केली असती. पण आपलं चिन्ह घड्याळ आहे. अजितदादांच्या मनात ज्या गोष्टी आहेत ते येणाऱ्या काळामध्ये त्यांना 6-0नी स्वीप करून आपल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून त्यांना पराभव करायचा आहे.